काल जी घटना झाली त्याबाबत पुणे महापालिकेचे सगळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून आता निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ 1.5 तास हा निषेध होतो इथे आणि याच्यात अतिरिक्त आयुक्त मिस्टर पृथ्वीराज बीपी हे पण होते। साहेब, काय म्हणणं तुमचं? काल जे झालं, तुम्ही स्वतः तिथं होता, मग महापालिकेचा किंवा ॲज अ अधिकारी तुमचं काय म्हणणं आहे? काल जे संध्याकाळी जे इन्सिडेंट, निंदनीय इन्सिडेंट जे झालेला आहे त्याच्या अनुषंगाने सगळे पुणे महानगरपालिका जे कर्मचारी आहे, वेगवेगळे जे संघटना आहे, ते सगळ्यांनी सपोर्ट दाखवण्यासाठी आज इथे जमलेले आहे। सगळे संघटना, सगळे कर्मचारी पदाधिकारी यांनी तीव्र निषेध या घटनेचा केलेला आहे। याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही की हे जे काल झालेलं आहे ते टोटली अनकॉल्ड होता। म्हणजे की कारण नसताना मीटिंगमध्ये घुसणे, आरेरावीची भाषा वापरणे, दादागिरी करणे आणि फिजिकली असॉल्ट सारखी जर इन्सिडेंट आणि ते पण महानगरपालिका आयुक्त सोबत जर होत असेल तर खालचे अधिकाऱ्यांची काय परिस्थिती होणार हे आपण विचारू शकत आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगाने आम्ही रात्री FIR तो केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन। ते कायदेशीर कारवाई आम्ही डेफिनेटली ते फॉलो करणारच आहे। पण हा एकजूट मेसेज देण्याची गरज आहे की आम्ही सुद्धा नागरिकांची सेवासाठी इथे पुणे महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे। आमचे सुद्धा काही रिस्पेक्ट असते आणि कारण नसताना आपण न विचारता डायरेक्ट दाखल झाले, किशोर शिंदे अंदर दाखल झाले, आरेरावी भाषा सुरू केली। मुद्दा काय होता? मुद्दा तर बाजूलाच केला आणि वेगवेगळे मुद्दे त्यांनी काढले ज्याचा काही PMCशी संबंध नव्हता। मराठीचा विषय नव्हता तिथे। काही PMC रिलेटेड मुद्दा होता ते त्यांनी काढलाच नाही। आरेरावीची भाषा, म्हणजे हा प्रकारचा जे बिहेवियर आहे हे टोटली निषेध करण्यासाठी सगळ्यांनीच निषेध केला याचा। सगळ्यांनी साहेब, परत होऊ नये, अशी घटना परत होऊ नये या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? किंवा यासाठी PMC काय पुढाकार घेणार का? किंवा अधिकारी कर्मचारी या संदर्भात वेगवेगळे जे नेते आहे किंवा पार्टीज आहे त्यांच्यासोबत काय मेसेज किंवा गव्हर्नमेंटला काय कम्युनिकेट करणार का? जे हे सगळे संघटनांनी मिळून इथे जे मेसेज दिलेला आहे ते सगळे राजकीय पक्ष, सगळे लोकांपर्यंत डेफिनेटली जाणारच आहे। कारण की या प्रकारचे इन्सिडेंट आपण बघत आहे की हे जर वाढत झाले आणि इथे पण लोक मेन्शन करत होते की इथे 3-4 वेळेस असे पूर्वी झालेले आहे इन्सिडेंट आणि त्यावेळेस सुद्धा लोक सडकावर, रस्त्यावर आले होते, अधिकारी आले होते, कर्मचारी आले होते। आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही काम करण्यासाठी इथे कार्यरत आहे, आम्ही काम करतच आहे। एक व्यवस्थित पद्धत असते, काम करण्याची व्यवस्थित पद्धत असते आणि ते पण महानगरपालिका आयुक्तांशी अशा पद्धतीने बोलायचे आणि ते सर आता 2 महिने आले, सगळ्यांना भरपूर ते वेळ देत आहे। कारण नसताना अशी घटना जर घडत असेल तर त्याचा तीव्र निषेध तर आहेच, पण हा एक मेसेज सगळ्यांकडे गेलाच पाहिजे की हा बिहेवियर टॉलरेट करण्याची एक लिमिट असते आणि त्याच्या आता तो टॉलरेट केलं जाणार नाही। सर, तुमची जी टीम आहे म्हणजे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत ते जेव्हा बाहेर असतात, म्हणजे अतिक्रमणाचा विषय असो किंवा सांडपाणीचा विषय असो, तेव्हा त्यांच्यासोबत पण अशी घटना आधी झालेली आहे, तर तुमच्या टीमसाठी तुमचं काय मेसेज आहे? म्हणजे असं त्यांच्यासोबत आज हेच मेसेज दिला की अधिकारी कर्मचारी सगळे बराबर आहे। कोणासोबत अशी जर इन्सिडेंट झाला तर PMC एकजूट होऊन त्याच्या पाठीशी आहे। आणि आणखी एक सुझाव आला होता की साहेब आपण आपले लीगल डिपार्टमेंटमध्ये एक वेगळा सेल करू या प्रकारचे इन्सिडेंटला, कारण की त्याचा एक कायदेशीर आपल्याला फॉलोअप करावा लागतंय, प्रॉपर तोंड द्यायला पाहिजे, प्रॉपर फॉलोअप करून त्याच्या जे लिगली त्याच्या जे अंत आहे तोपर्यंत त्याला घेतला पाहिजे। तर त्याच्यासाठी एक सेल करण्याची पण आमच्या आता मानस आहे। थँक्यू सो मच। तर हे होते अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि यांनी म्हटलंय की PMC मध्ये एक नवीन, म्हणजे लीगल डिपार्टमेंट एक नवीन सेल करण्यात येत आहे, ज्याच्यात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यासोबत जर असं झालं तर PMC कायदेशीर कारवाई त्या ज्यांनी हे केलेलं आहे त्या आरोपी संदर्भात कायदेशीर कारवाई करणार। टीकम शेखावत, न्यूज वॉच करीत आहे।